नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वरुडकर यांच्या नात्या पलीकडचा माणूस या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, माधुरी वरुडकर लिखित चूक. दुर्मुखलेला असा तो घरी जाण्यासाठी वळला. रस्ता, माणसं, ही सगळी दुनिया, सगळंच त्याला नकोसं वाटलं. तेच तेच ते निरस आयुष्य नकोसं झालेलं. चालता चालता राग काढत त्याने रस्त्यातला दगड पायानं उडवला. पाय झाणाणला. आपल्याला कळायला हवं होतं हा दगड आहे म्हणून. त्याचा संताप झाला. विस्कटलेलं मन अधिकच विरलं. ठिकठिकाणी छिद्र पडल्यागत संतापाची जागा आता हळूहळू व्याकुळतेनं घेतली. मनात आर्तता दाटून आली. आई, अण्णा, दादा, वहिनी यांचे चेहरे डोळ्यासमोरून तरळून गेले. दादा त्याचा आवडता, त्याचे हट्ट पुरवणारा. त्याच्या गळ्यात पडून जोरात रडावं असं त्याला वाटलं. चुकीची माफी मागितली असती तर साऱ्यांनीच माफ केलं असतं. आईने त्यांना माफ करायला लावलं असतं. सगळ्या प्रकरणातनं आपल्याला वाचवलं असतं. तो भेलकांडत पुलापर्यंत गेला. पुलावर बसून तो ओक्साबोक्शी रडायला लागला. त्याला आईची खूप आठवण आली. आईचा रंग काळा सावळा होता. आईचे हात खडबडीत राठ होते, पण तिच्या हातची पोळी मऊसूत आणि भाकरी खरपूस फुगलेली होत असे. गोधड्या ती सुबकपणे शिवत असे. स्वच्छता, नीटनेटकेपणा तिच्या अंगात होता. आई थकली असेल आत्ता. त्याने दीर्घ सुस्कारा सोडला. तिच्या जवळ बसलं की शांत वाटे. शिव, तू नेमक्या वेळी चुकीचा विचार करतोस बघ. ती मायेनं पाठीवरनं हात फिरवी. पाण्यापाशी विस्तवानं जावं आणि चर्र आवाज करत रागानं एकदम बाहेर निघावं, तसं तिच्याजवळ गेलं की मन हळूहळू शांत होई. आईपासून उठताना आई किती बरोबर आहे हे जाणवत राहील. पुलावर बसल्यावर त्याला बरं वाटलं. मागे असणाऱ्या कडुनिंबाच्या झाडाची सळसळ तो कानात साठवत होता. गार हवेनं त्याचं मन शांत होईना. धिटुकली खारुताई ऐटीत झाडावरनं खाली उतरली. इकडची तिकडची चाहूल घेत सरसर दुसऱ्या झाडावर चढली. तिचा धीटपणा त्याला भावला. त्यांनी ठरवलं, बास झालं, घरी जायचं, आता घरी जायचं. त्याला लक्ष्या दिसला. रक्तबंबाळ, जीवाच्या आकांतानं ओरडणारा. त्याच्या जीवाचं पाणी पाणी झालं. जमलेल्या पोरांचा आरडाओरडा त्याच्या कानात भिनून राहिला. त्यांनी कानावर हातच ठेवले. त्याचं डोकं झणाणलं. त्याचं मन आणि सारं अंग भीतीनं थरारलं. असाच फार पूर्वी अंग थरारत तो म्हातारीच्या फुटपाथवरच्या जागेवर बसला होता. धावून थकलेला, कुठल्या तरी बसमधनं कुठेतरी उतरलेला. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. भीतीनं मन अंधारल्यागत झालं होतं. अंगाची थरथर काही केल्या थांबत नव्हती. रात्रीचा तो जेव्हा फुटपाथवर बसला तेव्हा म्हातारीचा पोर केकटला, ए साल्या, उठ, कळत नाही का हे जागा आमची म्हणून? तो अधिकच हुंदके देऊन रडायला लागला. हे पोरग चुकलं का काय? म्हातारी म्हणाली. का रे बाबा, कुठला तू? म्हातारीनं विचारलं आणि तो रडत राहिला, जास्तच हमसाहमशी. बरं, राहू दे बाबा, उद्या सांग सगळं. म्हणजे तो काय इथं राहणार आहे का? म्हातारीचा पोर ओरडला. अरे बाबा, झोपू दे रे त्याला आजची रात. पोरग घाबरलेलं दिसतंय.
उद्या बोलल तेव्हा सगळं ठरवू. म्हातारीचा पोर तणतणला, पण म्हातारी पुढे त्याचं काही चालेना. म्हातारी चुलीत काईबाई घालून भाकरी करत होती. ठिगळं लावलेलं लुगडं, कपाळावर गोंदल्याची खोण, चुलीतून निघणाऱ्या लाल पिवळ्या जाळांमध्ये तिचा चेहरा तांबूस भासत होता. टम्म फुगलेली भाकरी आणि भाजी तिने ॲल्युमिनियमच्या ताटलीत वाढून त्याच्यासमोर धरली. ती खरपूस भाकरी बघून आईच्या आठवणीनं त्याचा जीव अधमुसा झाला. डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. समोर जेवण पाहून पोटातली भूक जागी झाली. खूप दिवसांनी जेवावं असा तो जेवला. अन्नाला आज वेगळीच चव होती. पोट शांत झालं, पण डोकं काही केल्या शांत होईना. आपलं चुकलंच. आपण पळून यायला नको होतं. त्याला वाटलं, शिव, तू नेमक्या वेळी चुकीचा विचार करतोस बघ. आईचा आवाज कानात घुमायला लागला. त्याच वेळी त्याला रक्तबंबाळ, जीवाच्या आकांतानं ओरडणारा लक्ष्या दिसायला लागला. त्यांनी बसल्या बसल्या जागीच भीतीनं डोळे मिटले. त्याचं अंग थरथरायला लागलं. अंगात उमटलेली भीतीची शिरशिरी काही केल्या अंगातनं जाईना. इतकी भयंकर मारामारी आपण असं करू शकतो यावर त्याचा विश्वासच बसेना. आपण खून केला, अगदी नकळत घडलं सारं, पण यावर विश्वास कोण ठेवणार. त्याचे डोळे पाणावले. दाटून आल्यागत त्याचं शरीर स्फुंदायला लागलं. त्याच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. म्हातारी भाकरी खाता खाता त्याच्याकडे बघत होती. तिच्या पोटात कालवा उठला होता. पोटाची आतडी पोरासाठी तुटायला लागली. तिच्या मनात आलं, काय झालं असेल. घरातून पळून तर आलं नसेल हे पोरगं. अंगातले कपडे मळलेत, पण कपड्यावरनं पोरगं चांगल्या घरातलं दिसतंय. अरे बाबा, फुटपाथवरचं जीवन चांगलं नसतंय रे. म्हातारीनेही दीर्घ सुस्कारा सोडला. हातावर हात ठेवून पोटाशी पाय घेऊन बसलेला त्याच्याजवळ ती आली. अरे बाबा, झोप आता. तिने त्याला पांढरी फारी आणि पाटकी गोधडी दिली. म्हातारीचा लेक त्रासला होता. काय कटकट मागे लागली आहे म्हणून चिडला होता. येतो चक्कर मारून, तो म्हणाला. लवकर ये र बाबा, आणि जास्ती सिगरेटी ओढू नको, 1-2च घे. शिवनं मान वर करत तिच्याकडे बघितलं. बाबा, मजुराला मरणाचं काम असतंय रे. मग रंगोळा म्हणून लागती एखादी लत. बाईला आयुष्याला काही लागत नाही, जसं आसन तसं. म्हातारी म्हणाली, पण त्याच्या डोक्यात तिचं म्हणणं शिरलंच नाही. त्याचं मन पुन्हा दुःखानं वितळायला लागलं. त्याला वाटलं, या दुःखानं मी संपलो तर बरं होईल. डोकं सुन्न झालं होतं. डोळे शिणले होते. साऱ्या दिवसाची आत्ता जमिनीला पाठ टेकली होती. ऊर फुटेस्तोवर घेतलेली धाव आता साऱ्या अंगातनं, दुखण्यातनं धावायला लागली होती. पिंढऱ्यांना गोळे आले होते. थकलेला, क्लांत झालेला तो नकळत झोपेच्या स्वाधीन झाला. घडलेल्या अनेक गोष्टी तुकड्या तुकड्यांनी डोळ्यांसमोर तरळत होता आणि त्याचा श्वास झुला झुलल्यागत वर खाली होत होता. दाटून आलेलं मन काही केल्या शांत होत नव्हतं, स्वप्नातही. सकाळी तो किती वेळ झोपला आहे त्याचं त्यालाच कळलं नाही. म्हातारीने त्याला आवाज दिला. अरे बाबा, उठ रे उठ, इथं जास्त वेळ नाही झोपता येत. म्हातारीने फुटपाथ स्वच्छ केला होता. फुटपाथच्या बाजूनं एक पाऊलवाट होती. खाली जाऊन एक कपार होती. त्यात तिथे 2-4 गाठोडी बांधून ठेवलेली होती. हे बघ, समोर गेलास ना का तिथं एक हापशी आहे. आंघोळ कर, स्वतःचे कपडे धुवून टाक. तोपर्यंत हा साजरा अडकी वांगात.
तिने लेकाचा जुना सदरा समोर केला. आणि बाबा, तुझ्यासाठी शिदोरी ठेवली, ती शिदोरी खाऊन घे. मी संध्याकाळी येते, इकडं तिकडं जाऊ न ग. अरे माणसं वाईट माणसं कमी नाहीत इथं, फसशीला. आणि कुणी काय तुला म्हणलं तर सांगायचं म्हातारीचं नातलं गे, मग कुणी तुला काय बी म्हणणार नाही. म्हातारीने आपलं म्हणणं संपवलं. तो फक्त मान डोलावत राहिला. ती जायला निघाली तर पुन्हा थपकून म्हणाली, अरे बाबा, नाव काय तुझं? शिव, तो म्हणाला आणि तिने त्याच्या खांद्यावर थोपटलं. संध्याकाळी म्हातारी आली. शिव तिथेच बसून होता. म्हातारी त्याच्याजवळ बसली. मोठ्या प्रेमानं तिने विचारलं, मला खरं सांग, तुझ्या घरी कोण कोण आहे? पळून आला का तू? मग तुझी आई सावत्र आई आहे का? परत तिने विचारलं, अरे बाबा, तुझं अंग काठ्याच कळलंय. ती इतके प्रश्न विचारत होती, पण शिवच्या तोंडून शब्दच निघाले नाहीत. तो फक्त रडत राहिला. पुढे ती कितीतरी दिवस, कितीतरी वेळा हा विषय काढत राहिली आणि शिव मुका बहिरा होत गेला. जाऊन दे, राहा बाबा इथं, माझा दुसरा लेक म्हणून. म्हातारीचा लेक कावला होता. त्याला म्हातारीचं म्हणणं पटत नव्हतं, पण शिव जळूसारखा चिकटलाच होता. तो बाजूला निघणं शक्य नव्हतं. त्याच्यावर चिडचिड करण्याचा, रागावण्याचा काही फायदा होत नव्हता. दिवस जात होते. हळूहळू सगळ्या गोष्टी बाजूला होत गेल्या आणि 10-12 वर्षांचा शिव त्यांच्यातलाच एक होऊन गेला. छोटी मोठी कामं करत करत शिव मोठा होत होता. तो आता छोटीशी नोकरीसुद्धा करायला लागला. म्हातारीला पैसे द्यायला लागला. त्यामुळे म्हातारीचा लेकसुद्धा त्यांच्यात मिसळून गेला. दिवस जात होते, पण शिवच्या मनातला दाह काही केल्या कमी होत नसे. फुटपाथवर झोपताना हजारो चांदण्यांच्या साक्षीनं त्यांनी कैकदा अश्रूंनी अनेक रात्री जागवल्या होत्या. त्याची तळमळ, त्याची तगमग दिवसागणिक वाढत होती. रात्री अर्धवट गुंगीत वेगवेगळी स्वप्न पडत. गाव खुणावत असे, घर खुणावत असे, पण हिंमत एकवटणं त्याला जमलंच नाही. हातपाय गच्च बांधून ठेवल्यासारखा शिव पुन्हा गाठोडं होऊन पडून राहील. हा म्हणता 10-12 वर्षांचा काळ गेला. शहाणा झालेला शिव अधिकच विचारात राहायला लागला. काय चांगलं, काय वाईट याची थोडी थोडी जाणीव त्याला व्हायला लागली. जीवनात रोज येणारे अनुभव त्याला खूप काही देऊन जात. गप्पांमध्ये मागच्या काही गोष्टी निघाल्या की शिव गप्प होऊन जाई. त्यांनी स्वतःचं मन मोकळं करावं म्हणून म्हातारी झटत असे, पण शिवनं मनात बांधून ठेवलेलं गाठोडं कधीच मोकळं केलं नाही. म्हातारी अधूनमधून म्हणे, अरे जाऊन ये एकदा जिथून आलाय तिथं. अरे समदे तुझ्याकडे डोळे लावून बसलेले असतील. शिव चुप्प बसे. एकदा शिवनं म्हातारीचा तो शब्द धरला आणि म्हणाला, माय, तू म्हणतेस तर जाऊन येतो. कुठं? येतो असाच फिरून येऊ नगस. जिथून आला होता ना तिथं एकदा का होईना जाऊन ये बाबा, कळवळून म्हणाली म्हातारी. ठीक आहे, रस्त्यात ते ठिकाण लागलं तर नक्की तिथं जाऊन येईल. नंतर शिवचं आणि म्हातारीचं बोलणं झालं आणि 8 दिवसांची परवानगी घेऊन तो निघाला. काहीही झालं तरी 8 दिवसात परत येईन असं आश्वासन शिवने म्हातारीला दिलं. एक योजना डोक्यात तयार झाली. डोक्याला मुंडासं बांधून तो निघाला गावाकडे. जाताना डोक्यात हजारो विचारांचं मोहोळ उठलं होतं. मनात भीती होती, जीव घाबरत होता. मनात अनामिक अस्वस्थता होती. काय होईल या हिंदोळ्यावर शिवचं मन वर खाली होत होतं.
पण घर खुणावत होतं. आई, अण्णा, दादा, वहिनी या सगळ्यांना भेटायची त्याला ओढ लागलेली होती. दुपारी 4-5 वाजता तो गावात पोहोचला. त्यावेळी रणरणतं ऊन उतरत होतं. तो तडक हापशीवर गेला. पाणी तोंडावर मारत त्यांनी वर बघितलं. अरे, कोणच्या गावाचं म्हणायचं पाहुणं? चपापलेला शिव 2 क्षण थबकला. विचारणारा खालच्या आळीतला पक्या होता. अगदी नक्की पक्याच होता तो. आपल्याला ओळखलं तर नाही आहे. या विचाराने शिव गांगरला. म्हणाला, नाही, मला पुढच्या गावाला जायचं होतं, जरा आराम करायचा आहे. मग पडा की त्या पाराव. पक्या सहजपणे म्हणाला आणि पुढे निघून गेला. शिवला एकदम हायसं वाटलं. तो पारापाशी 2 क्षण थबकला. ओळखीच्या रस्त्याने त्याचा प्रवास सुरू झाला. शाळा बदलली होती. पुढे नवीन भाग बांधला होता. शाळेला रंग दिला होता. दुकानं तशीच असली तरी हॉटेलच्या रचना बदलल्या होत्या. रस्ते मोठे झाले होते. स्वतःच्या गल्लीत गेल्यावर त्याला लांबून स्वतःचं घर दिसलं. त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. घर अधिक जुनं दिसत होतं. भिंतीचे टवके उडाले होते. समोरचा ओटा पार झेजल्यागत दिसत होता. त्याला ते घर केविलवाणं वाटलं. ओट्यावर बसलेली आई त्यांनी बघितली. तिच्या शरीराची पार रया गेली होती. आईच्या कपाळावर रुपया एवढं कुंकू न दिसल्यामुळे त्याचे हातपाय थरथरले. त्याचा ऊर भरून आला. डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. काय पाहतोय आपण? त्याचा स्वतःवर विश्वास बसेना. तो धावत धावत ओट्यापर्यंत गेला. कोण आहे? आईनं आर्ततेनं विचारलं. ती हातानं चाचपडत होती. अरे, तू शिव तर नाहीस? तिने पुन्हा साद घातली. तो ढेपाळला, थरथरला. हुंदका अडकून त्याचा जीव कासावीस आला. शिवचं नाव ऐकलं आणि वहिनी तरा तरा घराबाहेर आली. तो पटकन पाठमोरा झाला. शिव, 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 वहिनी संतापानं म्हणाली. त्याच्याशिवाय तुम्हाला काही सुचतं का? काय मिळतो त्याची आठवण काढून? वडील त्याच्या धक्क्याने गेले. रडून रडून तुमचे डोळे गेले. भावाने शोध शोध त्याला शोधलं आणि झाला कर्जबाजारी. पण त्या शिवला त्याची पर्वा असेल तर ना? त्याला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही. घण घण घाव डोक्यात घालावेत अशी अवस्था झाली शिवची. काळीच काढताना जीव कासावीस व्हावा एवढा त्याचा जीव घाबरायला लागला. अगं पोरी, रक्तबंबाळ झालेल्या लक्ष्याला बघून तो घाबरला त्यावेळी. आणि पोरांनी लक्ष्या मेला असं सांगितलं ना त्याला. अहो, पोरच ती. यांनी तर येऊन बघायचं. तो लक्ष्या राजरोज हिंडतोय गावात आणि यांनी आमचं कुटुंब टांगणीला लावलं. अगं, पण लक्ष्यानं खोड काढली आधी. त्यांनी मारलं शिवला आधी. हे बघा, हे सगळं खरं असलं ना तरी मी शिवला आता घरात घेणार नाही, सांगून ठेवते मी तुम्हाला. त्या शिवमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. सगळं विस्कटलं माझं. वहिनी संतापानं म्हणाली. वहिनीला रडू आवरेना. रडता रडता पाठमोऱ्या असणाऱ्या शिवकडे तिचं लक्ष गेलं. अगं बाया, कोणच्या गावचं पाहुणं म्हणायचं तुम्ही? थांबा हा, पाणी आणते. ती विषय बदलत उसन्या अवसानानं म्हणाली. आत गेली रडू आवरत. शिव तसाच निघाला. पळत पळत त्याला गाव घर यापासून दूर जायचं होतं. हुंदके दडवून ठेवल्यानं त्याचा श्वास फुलला होता. ऊर धापत होता.
तडक, अगदी तडक निघाला तो, भान नसल्यासारखा. 8 दिवसांसाठी गेलेला शिव 2 दिवसातच परत आलेला बघून म्हातारी हरखली. क्लांत, थकलेल्या, हुंदके दाटलेल्या शिवनं म्हातारीच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि अश्रूंना मोकळी वाट करून दिली. सावरलेला पोरगा पुन्हा दुःखी होऊन आला म्हणून मग म्हातारी सुद्धा रडायला लागली. श्रोते हो, ही होती माधुरी वरुडकर यांची कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियामध्ये शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हीच विनंती करतो आणि थांबतो. भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.